श्री मल्हारी अवतार हा कितीही विलोभनीय असला तरी या अवताराच्या समाप्तीची तिथी आता समीप आली आहे। हे मार्तंड भैरवा, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, तरीही मी आपणास स्मरण करून देऊ इच्छितो की आपल्या हातात आता अत्यल्प काळ आहे। या सृष्टीचे केंद्र असलेला कैलास आपली प्रतीक्षा करतो आहे। हे भृगुऋषी, आपण इथे येऊन मला त्याचे स्मरण करून दिलेत, ह्याचा मला निश्चितच आनंद आहे। आम्ही जेजुरीतून प्रस्थानाची तिथी निश्चित करत होतो। देवा, तिथी निश्चित झाली की मला आज्ञा करावी, म्हणजे मला आपले वाहन बनून आपली सेवा करण्याची संधी मिळेल। या सृष्टीच्या कल्याणासाठी, सर्व लोकांच्या रक्षणासाठी, सर्वत्र शांती स्थापित करण्यासाठी आपण भूलोकी हा जो अवतार धारण केला आहे, त्याच्या समाप्तीची तिथी आता जरी समीप आली असली तरी आपली इच्छा असेल तर आपण इथे अधिक काळ वास्तव्य करू शकता। तो आपला अधिकार आहे। नाही भृगुऋषी, तसं नाही होणार। नियोजित कार्य पूर्ण झालं आहे। आता केवळ बानूला शिवलोकी घेऊन जाणं राहिलं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत। आणि मला देखील विष्णू लोकात जाऊन माझ्या समस्त भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याचे कार्य तिथूनच संचलित करायचे आहे। त्यामुळे प्रस्थानाची तिथी पुढे जाणार नाही। अद्याप औपचारिक घोषणा केली नाही, परंतु तीही लवकरच केली जाईल। आपल्या कृपेने ती तिथी आणि ते प्रस्थान मला दिसते आहे। माझे कार्य झाले, आज्ञा असावी। शुभम भवतु। भृगुऋषी, काय झाले? हे रूप डोळ्यात साठवून घेतो आहे देवा। आज्ञा असावी। आता आपण आपल्या अवताराची समाप्ती आणि प्रस्थानाची घोषणा लवकरात लवकर करावी असं मला वाटतं। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन।
काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.